मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही अत्यंत दुर्दैवी घटना असून निषेध करण्यासाठी गेलेल्या लोकांची अडवणूक केली जाते। हे दुर्दैवी असल्याची भावना शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी आज साताऱ्यामध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत गृहमंत्री त्यांना क्लीन चिट देत आहेत। हे समजण्याच्या पलीकडे आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग फक्त राजकारणासाठी होत असल्याची खंत सुद्धा यावेळेला पाटील यांनी बोलून दाखवली। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी त्याची दुखापत झाली आणि तो खाली पडला। हे महाराष्ट्राचं अतिशय दुर्दैव आहे। खरं तर कोणताही पुतळा उभा करत असताना आर्किओलॉजी डिपार्टमेंटची परमिशन घ्यावी लागते। त्याची गाईडलाईन ठरलेली आहे। पुतळ्याचा आकार कसा असावा, त्याचं वजन किती असावं, त्याची बांधणी कशी असावी याचा विचार त्या ठिकाणी केला जातो। आणि विशेषतः आपण एखाद्या नदीवर पूल बांधत असताना बघितलं तर 100 वर्षाचा पावसाचा अंदाज त्या ठिकाणी घेतला जातो। तसंच विंडची पॉवर म्हणजे वाऱ्याचा वेग किती आहे हे सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि नौदलाचं तर तेच काम त्या ठिकाणी आहे। आणि दुर्दैवानं अशा परिस्थितीत हा पुतळा पडल्यानंतर आज सत्तारूढ पक्ष त्याचं त्या ठिकाणी समर्थन करत आहेत किंवा त्याचा निषेध करायला गेलेल्या लोकांना सुद्धा अडवणुकीचं काम ते त्या ठिकाणी करत आहेत। ही महाराष्ट्र देशाची दुर्दैवी घटना सध्या या राज्यामध्ये सुरू आहे।